नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहिणी सिरसट. तर आपल्या ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज लाईव्ह म्हणजे कशी घ्यायची किंवा त्याच्यावरती कसं बोलायचं, लाईव्ह घेतल्यानंतर कसं बोलायचं हे प्रश्न आहेत प्रत्येकांचे, की बाबा पब्लिक तर येतच नाही आणि किंवा आली तर त्यांना कसं बोलायचं. हे जे काही प्रश्न आहेत तुमचे, असे बारीक सारीक प्रश्न तयार होत आहेत तुमचे. आणि चला मग, तर लाईव्हमध्ये जर पब्लिक असेल त्यांना त्यांचे हाय हॅलोचे जे कमेंट येतात, तर म्हणजे प्रत्येक बायामध्ये काय बोला त्यांच्या कमेंटचं पण उत्तर द्यायचं. हाय म्हणलं तर हाय, आणि जेवण झालं का वगैरे विचारतात, कुठून बोलतं, हे त्यांचे कॉमन प्रश्न असतात. त्या प्रश्नाव्यतिरिक्त जर नंतर सुचत नाही, तुम्ही पण विचारता जेवण झाले की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारता. मी तुमची प्रत्येकाची लाईव्ह बघते. आणि कसं तुम्ही पब्लिक थांबण्यासाठी ते करताय, जेवण झाले की नाही. तर तुम्ही जनरल नॉलेजचे पण प्रश्न तुमच्या लाईव्हमध्ये घेऊ शकता. तुम्ही दररोज एक विषय घेऊ शकता तुमच्या लाईव्हमध्ये. म्हणजे एखादा टॉपिक, बाबा शेतीवर असो किंवा नोकरीवर असो, असे 100 प्रश्न तयार होतात. ते 100 प्रश्न तुम्हीही म्हणजे तिथं घेऊ शकता. बाबा आज तुम्हाला कुठल्या टॉपिकवर बोलायचं आहे ते हेडलाईन देऊन बोलायचं. म्हणजे तिथं एक लिहायचं पण असतं, पेन्सिल चिन्ह असतं, तिथं लिहिल्यानंतर तुम्हाला म्हणजे तिथं लिहिता येतं, बाबा तुम्हाला आज ह्या टॉपिकवर बोलायचं आहे. घर संसाराविषयीही खूप बायका अशा एक विषय घेऊन बोलत आहेत आत्ता. आणि तुम्ही प्रत्येकाच्या लाईव्ह नोटीस करा. जनरल नॉलेजचे प्रश्न आत्ता लाईव्हमध्ये चालू केलेले आहेत प्रत्येक स्त्रियांनी. का तर मोहरून एक प्रश्न असते की बाबा तुम्ही लाईव्ह कशामुळे घेताय, काहीतरी कारण असलं पाहिजे. असं ज्यावेळेस कमेंट येतात त्यावेळेस म्हणजे आपण थोडं डिमोटिवेट होतं. म्हणजे की बाबा आपल्याला खरंच आपण काही टाईमपास म्हणून करतो का, असं आपल्याला पण वाटायला लागतं. की ज्यावेळेस मोहरचा असा विचारतो आणि ज्यावेळेस घाण वगैरे कमेंट येतात त्यावेळेससुद्धा तुम्ही पूर्ण डिमोटिवेट होऊन जाता आणि तुम्हाला काहीही सुचत नाही की बाबा कसं करायचं. आणि जरीही विषय नसला तरीही चालेल, जरी विषय नसला ना तरीही चालेल. लाईव्हमध्ये कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की बाबा टॉपिकच नाही काय, तर मग तू काय बोलणार इथं लाईव्हमध्ये येऊन, तर त्या मोहरच्या व्यक्तीच्या गोष्टीवरून डिमोटिवेट नाही व्हायचं. उलट बिंदास्त प्रत्येकाच्या प्रश्नी हाय हॅलो उत्तर देत राहायचे. आणि जे कोणी काही प्रश्न विचारते त्याचे उत्तर देत राहायचं. असं बिंदास्त बसून बोलायचं, म्हणजे असं घाबरत वगैरे नाही बोलायचं कधी. आणि सबस्क्राईब तुम्हाला वाटतात की सबस्क्राईब लाईव्हमध्ये मागितल्यानेच मिळतात, बळनं तुम्हाला कोणी सबस्क्राईब देत नाही, तर तिथं तुम्ही डगमगता की बाबा दररोज काय बोला, असा एक तुमचा प्रश्न तयार झाला. मग त्याच्यावर आज हा एक व्हिडिओ बनावा म्हणलं. तर जनरल नॉलेजचे तुम्ही प्रश्न विचारू शकता. घर संसाराच्या विषयीसुद्धा आता बायका किचनमध्ये कामं करत करत सुद्धा लाईव्ह घेतात. पण म्हणजे आता ते तुम्ही काम स्वतःच्या घरचं करत करत करताय. पण काय काय बायका ना म्हणजे आता म्हणजे ते एखादं जेवण प्रेक्षकांना कसं बनवायचं आहे, म्हणजे प्रेक्षकांना कशा डिशेस आवडतात ते करून दाखवतात. अशा वेगवेगळ्याच्या लेवलच्या ही लाईव्ह आहेत. गेमसुद्धा खेळतात लाईव्हमध्ये, गेमसुद्धा चालू करून ठेवता येते त्याच्यामध्ये. पण तुम्हाला असं बसून लाईव्ह घेतलं ना एकदम परफेक्ट लाईव्ह आहे. गेमिंग वगैरे जर गेमिंगचे हे आता मुलं खेळतातच आत्ताची लाईव्ह चालू करून गेमिंग, तिथं त्यांना लाईक सबस्क्राईब मिळून जातात. पण बायकांचं कसं राहतं, त्यांनी बसून निवांत लाईव्ह घेतली ना, निवांत पब्लिक ही येते, त्यांना त्यांच्या उत्तरांची म्हणजे प्रश्न त्यांची उत्तरही देत राहायची खरं तर त्यांच्या प्रश्नांची. मग कसं त्यांच्या प्रश्नाची उत्तरे आणि एकदम फास्ट वाचायचं. त्यांच्या जेवढे कमेंट आल्या ना एकदम फास्ट वाचायच्या. प्रत्येकाच्या आन्सर प्रत्येकाला मिळलं पाहिजे, बाबा आपण त्यांचं उत्तर देतोय, त्याच्यामुळे ते पब्लिक येणार आपल्या लाईव्हमध्ये. आणि कसं की काय बोलायचं म्हणून नाही बसायचं. तर तिथं तुम्ही प्रत्येकाला बोलल्यानंतर लाईक सबस्क्राईब कमेंट करा. स्क्रीनला डबल टॅप म्हणजे लाईव्हला लाईक होतं. स्क्रीनला असं फक्त 2 वेळेस टच केलं ना की लाईक होतं. तर प्रत्येकाला स्क्रीनला डबल टॅप करा, हे असंही बोलायचं. आणि सबस्क्राईब करा. जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपले जे जुने मेंबर आहेत त्यांनी लाईक करून घ्या, असेही बोलत राहायचं. बोलल्याशिवाय काहीच होत नाही लाईव्हमध्ये तर निदान. त्याच्यामुळं लाईव्हमध्ये काय बोलायचं, उलट लाईव्ह ही अशी गोष्ट आहे की तिथं बोलल्याशिवाय तर काहीच होत नाही आणि तिथं बोललं तरच सगळं आहे. आणि तुम्ही म्हणताय की काय बोलावं, हे लाईव्हच एक असा विषय आहे की इथं बोललं तरच सगळं मिळतं. आणि
तिथं तुम्हाला सुपर चॅट, मेंबरशिप अशाही गोष्टी मागता येतात आणि तेही मागावेच लागतात, बळनं कोणीच करत नाही. त्याच्यामुळे तिथं कंटिन्यू बोलायचं. लाईक करा, सबस्क्राईब करा. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, जे जुने आहेत त्यांनी लाईक करा आणि ज्यांना मेंबरशिप, सुपर चॅट ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी करू शकता. हे अशा गोष्टी बोलत राहायच्या आणि बोललं तरच होतं. तर चला मग तुम्हाला समजलं असेल की लाईव्हमध्ये नेमकं काय बोलायचं आहे. जर तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारायचे असेल तर तेही विचारू शकता. घर संसाराच्या गोष्टी त्याही विचारू शकता. इकडं काय चाललं आहे, तिकडे काय चाललं आहे, जसे की काही बातम्यामधल्या गोष्टी बोलू शकता तुम्ही. चला मग तुम्हाला समजलं असेल तर बाय सगळ्यांनाच.